चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया. काय म्हणता का की इफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस एक्स मायनस वाय. ठीक आहे, तर मग देन शो करा की डी वाय बाय डी एक्स अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. पहा हा कसा आणि कसा दिसता. बरोबर, असा चमत्कार मॅथ मध्ये होऊ शकतो. बरोबर, की दिसला तर कसा. पहा हा इकडे आणि याच्या अंडर रूट मध्ये राहते. शो करा म्हणते. ठीक आहे, आता पहा कसं करताय. ठीक आहे, तर बिलकुल जे दिला आहे ते लिहिता. पहा ध्यान से देखो, जे दिला आहे ते लिहिता. काय होईल याच्यामध्ये पहा की अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स मायनस वाय. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा फिलहाल केली याला अंडर रूटच्या बाहेर काढल्याशिवाय तर काही होऊ शकत नाही. ठीक आहे, आता तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, जेव्हा कधी 1 मायनस एक्स स्क्वेअर राहत तेव्हा याच्यामध्ये एक तर कॉस तरी ठेवायचा नाही तर साइन तरी ठेवायचा. पुटअप करायचं. समजलं ना, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. 1 मायनस एक्स स्क्वेअर जर राहिला, ठीक आहे, तर साइन किंवा कॉस कसं ओळखतो, तर जेव्हा आपण साइन इनव्हर्सचा डेरिव्हेशन करतो ना, 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असं काहीतरी येते. बरोबर आहे. ठीक आहे, तर हा जो पार्ट दिसते समजूनच ज्याचा साइन किंवा कॉस ठेवायचा. ठीक आहे, तर एक काम करतो मी. काय करता पाहता, पुट करता. पुट एक्स जिथं जिथं आहे तिथं मी साइन अल्फा ठेवता. ठीक आहे, आता अल्फा काऊन घेता, कारण पहा इथं एक्स आणि वाय आहे, वेगळे वेगळे अँगल घ्यायला लागेल ना. इथे अल्फा तर तिकडे बीटा. आता काय करता, एंड पहा चेक करा, जिथं जिथं वाय आहे तिथं मी साइन बीटा ठेवता. पहा ध्यान से देखो. ठीक आहे, ओके. मग मला सांगा इथं हलकासा अल्फा का, अल्फा जागेवर हा इकडे आला. हा अल्फा जागेवर हा इकडे आला तर साइन इनव्हर्स एक्स समजा. ठीक आहे, अल्फा साइन इनव्हर्स एक्स. त्यानंतर सांगा की इकडे काय होईल. पहा इकडे जसा झाला साइन इनव्हर्स एक्स तसा बीटा काय होईल, साइन इनव्हर्स वाय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. दोन व्हॅल्यू असंच काढून ठेवलं. इथपर्यंत क्लिअर झालं. आता पुढच्या पार्ट पहा की मी याच्यामध्ये जर का पुटअप केलो का अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. कसं, तर जिथं जिथं एक साइन तिथं साइन अल्फा ठेवा, इथं साइन अल्फा त्याचा स्क्वेअर ना, आणि प्लस इथं काय होईल 1 मायनस काय होईल पहा साइन स्क्वेअर बीटा. काऊन, तर जिथं वाय तिथं बीटा ठेवायला लावलं. बरोबर, आणि इज इक्वल टू ए इथं पहा एक्स का साइन अल्फा मायनस साइन बीटा. बहुत ही प्यारा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता काय करता पहा याचा फायदा काय झाला, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अंडर रूट मध्ये काय होते कॉस स्क्वेअर थीटा. आता थीटा मी म्हणत आहोत पण अल्फाच्या भाषेत. ठीक आहे, त्यानंतर इथे काय अल्फा 1 मायनस साइन स्क्वेअर हा फॉर्म्युला माहिती आहे ना, साइन स्क्वेअर बीटा तिथे कॉस स्क्वेअर बीटा इज इक्वल टू ए साइन अल्फा मायनस साइन बीटा. बहुत ही प्यारा. ठीक आहे, आता एक काम करता याचा स्क्वेअर रूट हटा म्हणजे कॉस अल्फा प्लस कॉस बीटा इज इक्वल टू, कारण स्क्वेअर रूट हटाल ना, आणि इकडे ए साइन अल्फा मायनस साइन बीटा. ओके, बहुत ही बढिया. ठीक आहे, आता एक गोष्ट मला नजारा दिसता की सुंदर फॉर्म्युला दिसतात दोन. ठीक आहे, पहा कॉस ए मायनस कॉस बी आणि साइन ए मायनस साइन बी हे फॉर्म्युले माहित पाहिजे. ठीक आहे, तर पहिलं पहा काय होते की कॉस ए मायनस कॉस बी जर असेल, ठीक आहे, मायनस आहे का प्लस आहे, सॉरी हा प्लस आहे. ओके, तर पहा प्लस राहिला तर फॉर्म्युला पहा दोन्ही कॉस आहे आणि प्लस आहे. तर पहिलं कॉस घ्यायचं 2 कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 आणि पुन्हा कॉसच घ्यायचं ए मायनस बी बाय 2. कॉस कॉस राहिले. ठीक आहे, आता पहा साइन आहे तर जर प्लस असता तर पहिलं मी कॉस घेतलो असतो. ठीक आहे, सॉरी पहिलं मी साइन घेतलो असतो. पटलं ना, प्लस असतात. ठीक आहे, पण इथे मायनस आहे दोन साइन मध्ये, तर पहा साइन ए मायनस साइन बी. ठीक आहे, फॉर्म्युला अशा टाइपचा दिसताय ना, तर काय होते पहा 2 कॉस फॉर्म्युला पहिलं कॉस. हा ठीक आहे, ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ए मायनस बी बाय 2. हा फॉर्म्युले पार्ट पाहिजे मेरे अजीज दोस्तों. ठीक आहे, हे जर फॉर्म्युले नसेल तर मग झाला एक पेपर वाजला. ठीक आहे, तर आता एका काय होईल पहा पुढचा पार्ट नेक्स्ट पॉइंट पहा कॉस ए प्लस कॉस बी काय होईल पहा 2 कॉस फॉर्म्युला पहा ए प्लस बी म्हणजे अल्फा प्लस बीटा डिवायडेड बाय 2 इंटू पहा ध्यान से देखो इंटू कॉस अल्फा मायनस बीटा डिवायडेड बाय 2. ठीक आहे, इकडे काय ए जसा आहे तसा ए तर पहा फॉर्म्युला साइन ए मायनस साइन बी. सध्या अल्फा बीटा आहे पण ए बी मानलो तर काय होईल पहा 2 कॉस. ओके, वाटल्यास इंटू मध्ये घेऊन टाका, पुरा इंटू मध्ये येते ना 2 कॉस काय होईल पहा अल्फा मायनस बीटा डिवायडेड बाय 2 अल्फा प्लस बीटा, सॉरी ए प्लस बी आहे. ठीक आहे, अल्फा प्लस बीटा डिवायडेड बाय 2 इंटू काय होईल पहा साइन अल्फा मायनस बीटा डिवायडेड बाय 2.
आता ध्यान से देखो कि 2 cos अल्फा प्लस बीटा बाय 2 आणि 2 cos अल्फा प्लस बीटा बाय 2 सब मल्टिप्लाय मध्ये आहे, हा इकडे येऊन डिवाइड होणार आहे ना, तर मग त्याच्यापेक्षा कचनं उडवा ना, ठीक आहे, दोन्ही साईड उडाल ना, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता मी एवढा भाग मिटवत आहोत. ओके मित्रांनो, हा जो भाग आहे म्हणजे अल्फा आणि बीटा हा मी बाजूला लिहून ठेवतो. आपण अल्फा जो आला तो साइन इनवर्स एक्स आणि बीटा जो आला तो साइन इनवर्स वाय. ठीक आहे, याचा काम येईल पुढे. ठीक आहे, म्हणून मी हा जसा तसा ठेवू. आता ध्यान से देखो, हा एवढा मिटवून घेतो. आता पुढची जी स्टेप आहे ते पाहू आपण. का राहिला आपल्याकडे. ठीक आहे, आपल्याकडे राहिला की कॉस अल्फा प्लस बीटा डिवाइडेड बाय 2. ध्यान से देखो. ठीक आहे, इज इक्वल टू ए इंटू साइन. ठीक आहे, ओके. इथं सॉरी अल्फा मायनस बीटा पाहिजे, प्लस लिहितो, हा उडला होता. ठीक आहे, अल्फा मायनस बीटा बाय 2 आणि साइन अल्फा माइनस बीटा बाय 2. ठीक है, आता एक काम करतो पण ध्यान से देखो कि कॉस अल्फा माइनस बीटा बाय 2 ला डिवाइड होऊन साइन अल्फा माइनस बीटा बाय 2. ओके, कारण मल्टिप्लाय ना, इज इक्वल टू. आता पहा कॉस हा थीटा पूरा पा चेक करा, हा तसाच दिसता, म्हणजे हा जो आहे तो हा तोच आहे ना, म्हणजे कॉस बाय साइन कॉट अल्फा माइनस बीटा बाय 2 इज इक्वल टू ए. बढ़िया. ठीक है, इथपर्यंत क्लियर आहे. आता काय होता पहा, हा पार्ट मी मिटवून घेतो. ध्यान से देखो उसके बाद का. ठीक है, आता काय होईल पहा की इथं जर अल्फा माइनस बीटा राहिला, ध्यान से देखो अल्फा माइनस बीटा. आता सॉल्व होईल पहा आपला अल्फा माइनस बीटा बाय 2 जसा आहे तसा आणि ए. आता एक काम करतो, कॉट आहे ना, इकडे जाऊन कॉट इनवर्स ए होते. बढ़िया, बरोबर, इनवर्स होईल ना, कॉट इनवर्स ए. आता एक काम करतो, पुढचा भाग पहा की अल्फा माइनस बीटा इज इक्वल टू 2 कॉट इनवर्स ए. ठीक आहे, इथपर्यंत क्लियर. ओके, आता फिलहाल के लिए अल्फा माइनस बीटा जसा आहे तसा राहू दे. ठीक आहे, किंवा एक काम करतो, अल्फाच्या ठिकाणी आपल्याकडे साइन इनवर्स एक्स. ध्यान से देखो साइन इनवर्स एक्स माइनस बीटा किती आहे साइन इनवर्स वाय इज इक्वल टू 2 कॉट इनवर्स ए. ठीक आहे, आता एक काम करतो, मी याला डिफरन्शिएट करतो. आणि एक गोष्ट डिफरन्शिएट करायच्या पहिले हा जो ए आहे कॉट सोबत, ठीक आहे, ए आहे ना, ए टू क्यू पर्यंत हे सर्व कॉन्स्टंट राहते, म्हणजे याला डिफरन्शिएट केलं ना आन्सर 0 येणार आहे. ठीक आहे, तर एक काम करतो, मी पहिला हा वाला भाग मिटवून घेतो. ठीक आहे, आता आपल्याला प्रूफ करायचा आहे. ध्यान से देखो हा वाला पार्ट मी मिटवत आहोत. आता काय होईल, याला डिफरन्शिएट करता. काय करतो मित्रांनो, डिफरन्शिएट. ठीक आहे, तर एक काम करतो, पेन पहिले उचलून घेता. थांबा 1 मिनिट, याला मी डिफरन्शिएट करता. ठीक आहे, काय होईल डिफरन्शिएट. चला याला करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता मला सांगा डेरिवेशन ऑफ साइन इनवर्स एक्स. डेरिवेशन ऑफ साइन इनवर्स एक्स का राहते तुम्हाला माहित आहे की 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि कॉस इनवर्स एक्स राहिला तर फक्त मायनस लागते. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे, फॉर्म्युला तसंच. तर काय होईल साइन इनवर्स 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस. ठीक आहे, चला याचा काय होईल पहा की 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. पण अगेन डेरिवेशन पहा, इथं अगेन डेरिवेशन इथं पण होते पण 1 होते. ठीक आहे, अगेन डेरिवेशन डीवाय बाय dx. आणि मी आताच सांगितलं हा जो पुरा कचरा राहते, ठीक आहे, हा आला 0. ठीक आहे, आता फील करा हा जो पुरा पार्ट आहे तो तिकडे गेला. ठीक आहे, असं फील करा हा पुरा पार्ट तिकडे गेला, तर तिकडे गेल्याबरोबर पॉझिटिव्ह झाला असं समजा. ठीक आहे, 1 मायनस वाय स्क्वेअर डीवाय बाय dx. समजलं ना, हा पार्ट तिकडे गेला म्हणजे 0 म्हणजे पॉझिटिव्ह झाला. ठीक आहे, आता हा वाला पार्ट इकडेच नाही 1 मायनस एक्स. ठीक आहे, चला आता आपल्याला जो शो करायचा होता पहा डीवाय बाय dx इक्वल्स टू हा डिवाइड आहे ना, हा वरती जाईल 1 मायनस वाय स्क्वेअर, हा खालीच राहील 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता एक काम करा डीवाय बाय dx घ्या. ठीक आहे, आणि दोघांना अंडर रूट मध्ये घ्या एकाच. ठीक आहे, तर काय 1 मायनस वाय स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर मेरे अजीज दोस्तों हाच तर आपल्याला शो करायचा होता. ध्यान से देखो अशा प्रकारे आपला शो झाला. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.